आदरणीय मनोहररावजी धोंडे सरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले आदरणीय एकनाथरावजी मोरे साहेब, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संभाजीरावजी धुळगडे साहेब, आताच शुभेच्छा दिलेले माजी जीप सदस्य आमचे भगवानरावजी हाके, विजयजी धोडगे, आमचे गिरगे महाराज व या विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, धोंडे सरांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या तमाम बांधवांनो, भगिनींनो आणि पत्रकार बांधवांनो, धोंडे सर, मनोहर धोंडे सर नावाचं एक वादळ, या मन्याड खोऱ्यातलं वादळ शिवा संघटनेच्या रूपानं इंग्लंडला पोहोचलं, अमेरिकेला पोहोचलं, या देशाच्या बाहेर पोहोचलं, पण दिव्याखाली अंधार बनल्यासारखी गोष्ट। धोंडे सरांना मी मंत्रालयात बघितलो, काल मी मुंबईत होतो, खोडके सरांचा परवाला फोन होता, आज मी तिकीट गेल्या गेल्या करून घेतलं की या कार्यक्रमाला उपस्थित राहील। धोंडे सर त्या मंत्रालयात बसल्यावर मग काय तिकडेच राहील, म्हणून म्हणलं आज इकडे जाऊ सरांना शुभेच्छा द्या। पण सर तुमची शक्ती एवढी आहे, आता आमचे शाहीर सदाशिवराव फुले यांचं गीत झालं की आमदार व्हावं, आमदाराच्या पुढचं काय, मंत्री झाला पाहिजे। तुम्ही जर ठरवलं तर 50 आमदार इथं बसून पाडू शकता। अरे बच्चू कडू उगाच चाबूक फिरून मंत्री होऊन गेला। तुम्ही तर देशाच्या बाहेर जाऊन संघटना एवढी उभी केली, एवढी शक्ती, एवढी धाडस, हे सगळ्यांना होत नाही बाबा। आता इथे प्रस्तावनेमध्ये जो घोडके बोलला युवक, त्यांचं म्हणणं एक पैसा कधी देत नाही आणि मागायची गरज नाही, गाडीचं भाडं देण्याची गरज नाही, ही एवढी उपस्थिती येते। म्हणजे साहेब चंद्रसेनजी म्हणजे राहिलेली नावं घेत घेत घोडे सरांनी आयुष्यभर तुम्ही यायला पाहिजे अशी व्यवस्था केली। लिंगायत समाजाला, वाणी समाजाला ओबीसीचं बिस्किट दिलं सोन्याचं। ते कागद नवमाय, ते बिस्किट आहे सोन्याचं। जरांगे पाटील आणि मराठा समाज 10 वर्ष लढतोय, तुम्ही किती लढाया केल्या ओबीसी देण्यासाठी? फुकट दिलंय धोंडे सरांनी, आम्हालाही मंडळ आयोगानं फुकट दिलंय, म्हणून त्याची किंमत नाही। त्याला काय म्हणतात, हाताना केळ सापडलं की साली सेट खायला, अरे सोनू तरी खा, हा फुकट मिळाले, फुकट, त्याची किंमत नाही। पण ते पिढ्याचं सोन्याचं बिस्किट आहे की नाही, खरं सांगा। आणि हे बिस्किट जर कोणी दिलं असेल तर ते धोंडे सरांनी दिलंय। नुसतं माझ्या कंधार लोहा तालुक्यात नाही, तमाम महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांना, समाजाला दिलेला आहे। आणि एका मतदारसंघात एवढी शक्ती आहे की खरंच धोंडे सर आमदार किती पडतील मायच्या, मलाच खात्री आहे, यांना पाहिजे ठरवलं किती पडतील ते जाऊन म्हणलं पाहिजे त्यांनी की धोंडे सराला उभा टाकून बेजार नाही, त्यांना मंत्री कोणतं करता सांगा। आता पक्ष काढलाय, शिवा संघटना होती, संघटना वाढत 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 वयाला आली, 25 वर्ष झाले का सर? 28, मग तर लग्नच झालं पाहिजे। वय झालं की नाही आता 28? नाही तर मागून कोणी पोरगी द्यायचं नाही सर, हीच येळ आहे यावेळेसची, हे लग्न झालं पाहिजे आणि धोंडे सर आमचे मंत्री झाले पाहिजे
अशा शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. धन्यवाद.